अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवी, आजवर मी तिला कधीही शासन केले नाही। जेजुरी सोडून तिला दुसरीकडे कुठेतरी स्थान द्यावं म्हणून मी आग्रहही केला नाही। असा एकदा मी प्रयत्न केला होता, पण असो। पण आता तसा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, तशी परिस्थिती समोर आली आहे। तिच्यामुळे मला यांना शाप द्यावा लागला। तिच्यामुळे आमच्यात अंतर आलं। तिने यांना माझ्यापासून दूर केलं, तरीही सगळ्यांची सहानुभूती तिलाच मिळते। मी हे सारं सोसलं आहे देवी। मग मी तिला काही शासन करायचं की असंच शांत बसायचं? म्हाळसा, तू काय निर्णय घ्यावास हे मी तुला सांगणार नाही, कारण ह्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही। मी केवळ माझं शैल्य तुम्हाला बोलून दाखवते आहे देवी। तुम्ही देवी गंगा यांना शाप दिला हे जेव्हा मी आख्यानात ऐकलं, तेव्हा माझ्या मनाला हे स्पर्शून गेलं की मी असं का नाही केलं। अन्याय तर माझ्यावर झाला आहे। मी हा होणारा अन्याय सहन करायचा का? माझं जर काही चुकत असेल तर सांगा देवी। म्हाळसा, मला तुझ्या मनाची अवस्था कळते आहे। ह्यावर जर काही मार्ग काढायचा असेल तर तो तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे। मात्र तो निर्णय घेण्याआधी तू साऱ्याचा नीट विचार करावास, पूर्णपणे, असे मला वाटते। मी देखील हाच विचार करते आहे देवी। मला असे वाटते आता मला निघायला हवे। लवकरच आपण पुन्हा भेटू अशी मी आशा करते। एहि सूर्यदेव सहस्रांशो तेजो राशि जगत्पते अनुकंपय मां भक्त्या गृहणार्ध्य दिवाकरः। ओम श्री सूर्याय नमः। ओम श्री आदित्याय नमः। ओम श्री भास्कराय नमः। अर्घ्य समर्पयामि। प्रणाम देवी। हे सूर्यदेव,
तुमचा उदय होताच सारे जग अंधारातून बाहेर येते. तुम्ही खरोखरच श्रेष्ठ आहात. जगाचे सृजन आणि विनाश करणारे तुम्हीच आहात. देवी, आज आपण माझी स्तुती केलीत, मला त्याचा आनंद आहे. मग सूर्यदेव, आपणच मला सांगावे की माझ्या हातून काही चूक झाली आहे का? आपण असे का म्हणता आहात देवी? गडावर आख्यान सुरू असताना मला असे कळले की पार्वती देवीने देवी गंगा यांना शाप दिला होता. ते सत्य आहे देवी, परंतु त्याचा आणि तुमच्या म्हणण्याचा संबंध मला कळला नाही. तुम्हाला आता सारं काही ठाऊक आहे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही साक्षीदार आहात. होय देवी, त्या घटनांचा मी साक्षीदार आहे. माझ्या 12 रूपांमधून ती घटना मी अनुभवली आहे. 12 रूप? होय देवी. तुम्ही तुमच्या या 12 रूपांविषयी याआधी मला कधी सांगितले नाही. याआधी तशी वेळच कधी आली नाही. मला आज त्याबद्दल ऐकायचे आहे. तुम्ही तुमच्या 12 रूपाबद्दल मला सांगावे. देवी, माझ्या 12 रूपांनी हे विश्व व्यापले आहे. त्यातूनच ह्या सृष्टीचा प्रवास सुरू आहे. इंद्र ह्या नावाचे माझे रूप देवांचा अधिपती ह्या पदावर आरूढ आहे. शत्रूचा विनाश करणारे हे रूप आहे. माझे दुसरे रूप धाता ह्या शुभ नावाने ओळखले जाते. प्रजापती पदावर विराजमान असून हे रूप प्रजेचे सृजन करते. आश्चर्य आहे. मी याबद्दल याआधी कधी ऐकले नव्हते. माझे तिसरे रूप पर्जन मेघांमध्ये निवास करते. किरणांच्या द्वारे वर्षा करणे हे या रूपाचे कार्य आहे. चौथे रूप त्वष्टा समस्त वनस्पती आणि औषधीमध्ये निवास करते. तर 5वे रूप पूषा अन्नामध्ये वास करून समस्त प्रजेचे पोषण करते. माझे 6वे रूप अर्यमा हे वायूचे संसरण करणारे रूप आहे. ते समस्त देवांमध्ये समाश्रित आहे. 7वे रूप भग ह्या नावाने विख्यात असून ते समस्त भूत देहांमध्ये निवास करते. माझे 8वे रूप विवस्वान हे अग्नीमध्ये स्थित आहे. शरीरधारी मनुष्यांच्या अन्नाचे पाचन करणारे हे रूप आहे. खरोखरच हे विलक्षण आहे सूर्यदेव. माझे 9वे रूप विष्णू ह्या नावाने प्रसिद्ध आहे. देवांच्या शत्रूंचा नायनाट करणारे हे रूप आहे. माझे 10वे रूप अंशुमान हे वायूमध्ये अधिष्ठित आहे. माझे 11वे रूप वरुण असून ते जलामध्ये निवास करते आणि प्रजेचे पोषण करण्याच्या कार्याला वाहून घेते. माझे 12वे रूप मित्र ह्या नावाने प्रसिद्ध आहे. हे रूप प्रजेचे हित पाहणारे असून भक्तांवर वरदानाचा अनुग्रह करणारे रूप आहे. याआधी हे सारं मला कधी ऐकायला मिळालं नव्हतं, पण आज तुम्ही मला हे सांगितलं याचा मला आनंद आहे. देवी, मला आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. सांगा सूर्यदेव. आपले हे बोलणे बाणाई देखील ऐकत आहे देवी. यापेक्षा अधिक तिला काही कळू नये इतकीच माझी इच्छा आहे. होय देवी. बाणाई, गेले काही दिवस तुला माझे दर्शन घडते आहे. वैजी, तुम्ही मला दर्शन दिलं
तुम्ही माझ्या संग बोललासा. आणि आज मी म्हाळसा देवींना जे काही सांगितले ते अत्यंत मोलाचे आणि महत्वाचे होते. आणि आज तुला त्याचेही श्रवण झाले. वयजी, माझं भाग्यच आहे म्हणायचं. रोदेवात तुम्हाला एक विचारू का जी? विचार बाणाई, कोणताही संदेह मनात ठेवू नकोस. नाही वजी, तुम्ही समधीकडे असता. तुम्हाला समद दिसत, तुम्हाला समद ठावा आहे बघा. तर मला एक सांगाल का जी? होय, माझी काय बात चूक झाली आहे का? माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला सांगा. बाणाई, हे जे काही घडते आहे ते चूक किंवा बरोबर ह्या साऱ्याच्या पुढचे आहे, हे तू ध्यानात ठेवावे. पार्वती देवींनी गंगेला जो शाप दिला त्यामागे देखील काही प्रयोजन असणार, पण ते नेमके काय हे मी सांगू शकत नाही. तर गंगादेवी तर म्हणल्या का जसं आख्यानामध्ये घडत आहे तसंच आता बी घडतंय हे तुला कळ. साऱ्या गोष्टी मी सांगणं उचित नाही बाणाई. मी केवळ इतकंच सांगू इच्छितो की ज्या काही घटना घडत आहेत त्यातून अंतिम सत्यापर्यंतचा तुझा प्रवास घडेल. येतो मी. जी. देवी, ये. मी सांगितलेलं कार्य पूर्ण केलंस का? हो देवी, गणोबा आणि राघोबा दोघांनाही तुमचा निरोप दिला आहे. ते येतच असतील. देवी, म्हणजे आज असं अचानक तुम्ही त्यांना निरोप धाडायला सांगितलात, त्वरित यायला सांगितलात. हो, कारण कामच तसं आहे. तुम्हाला राग येणार नसेल तर ते काम काय आहे हे विचारू का? कळेल, लवकरच कळेल. देवी, गणोबा, राघोबा, तुमचीच वाट पाहत होते मी. ह्यांनी सांगावं धाडलांनी लागलीच आलो बघा. देवी, काय काम आहे जी? धीर धरा, कळेलच. देवी, कोणाला पत्र लिहित असाव्यात? नेवासेला तर नाही ना? हे पत्र त्वरित नेऊन द्या. कुणासनी द्यायचं आहे जी? बानूला. या पत्रात निरोप धाडला आहे. सविस्तर काय ते सगळं लिहिलं आहे. तिला सांगा त्वरित तिने जेजुरी सोडून जावं. बानूला? जेजुरी सोडून? हो,
आणि तिकडे काय घडतंय ते मला येऊन सांगा. जी. आज्ञा असेल तर आम्ही येतो जी. या. गणोबा राघोबा, कोणाच्याही हातात हे पत्र लागायला नको. हे लवकरात लवकर बानूपर्यंत पोहोचवा. जी. चल रा, येतो. काय करावं रे? अरे मला तर काय बी कळना झालंय बघ. गणोबा, राघोबा, कुठं निघालायस? आणि हातामध्ये काय आहे तुझ्या? माळसूदेवी काय म्हणलं ठेवाय ना, हे कोणाच्या बी हातामध्ये द्यायचं नाही म्हणून. गणोबा, अरे कानामध्ये काय सांगतोयस त्याच्या? नाही सांगावं घेऊन चाललो आहे देवींचा. कोणासाठी आहे सांगावा? बाणांसाठी. काय? अरे काय सांगतायसा? खरं आहे. अहो आता त्यांच्या मोहरं कसं जायचं हेच काय कळना झालंय बघा. त्यासनी जाऊन कसं सांगावं की जेजुरी सोडून जावा म्हणून. नाही नाही, तुम्ही थांबावायच. आपण देवी संकट बोलू पाहिजे तर. नाही नाही, नग नग, म्या जातो लागलीच. देवीसनी कळलं तर नग नग, म्या जातो सांगावा घेऊन. नाही अरे ऐक तरी खरं. अहो आता बाणाई कुठे जाणार हो? हे काय बरं नाही झालं बाबा गणोबा. पण आता काय करावं? आपण देवासनी जाऊन भेटू. अहो पर देवी तर म्हणले की कोणासनी सांगू नका म्हणून. गणोबा, अरे खरंय तुझं, पण हे समज देवाच्या कानावर घालाय हवं. चल चल, वय वय, चल माझ्या संकट. आला सका हॅलो. रंग्या. अरे घरामध्ये एवढं चाकर असताना तू कशाला गेला रे रानात सरपणा नाया? मग काय होतंय त्याला? आपलंच काम आहे, करायला पाहिजे. ध्यानात आहे का? दिवाळी आली. वय अजून मोप कामं पडली आहे ती. होय ग, समजा वाडा सजवाया हुआ. मी काय म्हणते का मी आजच्याला समदा वाडा सारवायला घेते. गंगे समजा एकलं करू नगस, कोणाला तरी हाताशी घे, नाहीतर मी करू लागते ना तुला मदत. चल. ए कशाला? आहे की ती करील की. गडी माणसं आहे ती, कशाला काळजी करतेस? वय मग मी गोडाधोडाचं करायला घेते. दिवाळी येते आहे आता, सण येतोय म्हणल्यावर गोडाधोडाचं पाहिजे ना घरला. ए बानू, कुठे हरवलीस? काय झाले? काय नाही र, आपली वस्तीवरले दिस आठवले. सणावाराला समधे एकत्र यायचे, जेवण करायचे, ते समजा आता आठवलं बघ मला. अय खरंय. आणि दिवाळी म्हणल्यावर समजी जण कशी जोमानं कामाला लागायची. तुला आठवतंय का तू आन देव वस्तीवर आलं होतं? अरे वय तर बानू, तुझ्यामुळेच त्या धन्वंतरी देवांचं दर्शन झालं बघ. देवाची कृपा आहेच म्हणा. या वेळेला बी आपल्याला जोमानं काम करायचं आहे. कामाला लागूया बिगी बिगी. अरे 2 दिवसानं दिवाळी आहे. तू बघच आता समजा वाडा कसा साजवायला घेतो, निस्ती बघतच राहिली पाहिजे ते. वय प्रधानजी, लक्ष्मी देवी. देवा, दिवाळीचा सण आनंदाने उत्साहाने साजरा करण्यासाठी सर्व प्रजा या सणाची आतुरतेने वाट पाहत आहे. होय, खरोखरच हा सण मोठ्या उत्साहाचा सण आहे. सर्वत्र दिव्यांची आरास असेल. गडावर देखील सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. लक्ष्मी देवी, ह्या दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मी पूजनाला अनन्य साधारण असे महत्व आहे. सर्वत्र तुमचे पूजन केले जाते आणि ह्या निमित्ताने तुमचा आशीर्वाद सर्व जेजुरीवर तसे सर्व भक्तांवर देखील असावा. देवा. चोडप्पा,
या. चोडप्पा, काय झालंय? चवडप्पा, निश्चितच महत्वाचं तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणून तुम्ही इथे आला आहात, हे कळत आहे. निसंकोच होऊन सांगा. देवा, म्हाळसा देवीने बाणाईसनी सांगावा धाडलाय की त्यांनी जेजुरी सोडून दुसरीकडे जावं म्हणून.